आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, गावाकडची लोक परत प्रयोग करतील. शेतकरी करत नाही प्रयोग, पण ह्याला दुधाचा वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये हे वापरतात. नाही नाही, कशाला सांगताय हे तुम्ही, कशासाठी वापरता माहित आहे. करा, मिक्स करा, तसंच होतंय हो हे. प्युअर दूध म्हशीचं युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत. SNF साठी दुधाची पावडर आहे ओरिजिनल. तो या ठिकाणी गोपीचंद पडळकर हे दुधाच्या भेसळीचा डेमो दाखवत आहे. दुधात कशा प्रकारे भेसळ केली जाते हे सर्व काही ते दाखवतात. खोतांकडून दूध भेसळीची पोलखोल करण्यात आलेली आहे. तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी माध्यमांसमोर संपूर्ण या भेसळीचा पंचनामाच केलेला आहे. भेसळीचा डेमो दाखवला आहे. आणि ते केमिकल असं आहे, पत्र्याच्या ह्याच्यात जर आग ठेवलं तर सकाळपर्यंत गचतं. हे पूर्ण लाकडाच्या पॅकेटमध्ये ठेवावं लागतं. शरीरात काय करायचं. मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय, मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का? जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये, तिथं मी माहिती घेतली, तुम्हाला आत जाऊन दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायक आलं तर तिथं दूध निघतंयच. बस काय हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावरती टीका पण करतील, हे कशाला तुम्ही सांगितलं, मग आमच्या दुधाचं असं. अरे लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात, पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी, जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला, हा सगळा हे रोग कशामुळे वाढले, हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही, असे केमिकल दुधात भेसळीत आहेत. सरकारला आमची विनंती येत आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या. शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या पद्धतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणी काय एका दिवसात काय करायचं आहे, टँकर लाव, एक टँकर असं लावायचं, 2 टँकर युनिट लावायचं, इकडं अर्ध करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायची, झालं. येता जाता चला मोठे 40% जर भेसळ होत असत. आपण बघू शकतो या दरम्यान आता गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दुधात भेसळ होत असल्याचा गंभीर असा आरोप केलेला आहे. दूध भेसळ होत असल्याचा आरोप करून त्यांनी संपूर्ण पंचनामा करत डेमो सुद्धा दाखवलाय. या संदर्भात विजय वडेट्टीवार यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण पाहूयात. सत्तेमध्ये राहून कारवाई करायची, भेसळ मीडियापुढे दाखवत. सत्तेमध्ये आहे ना का विरोधात आहे? सत्तेतलाच आमदार दूध भेसळ कसं काय दाखवतोय? सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे? कारवाई करायला पाहिजे. करा कारवाई, दम आहे तर. सगळे मंत्री तुमचे, एमपी मंत्री तुमचा. सर तुम्ही पाहणार का दूध भेसळ होताना? सर दूध भेसळ पाहायला यायला ती. मला हे सगळं माहित आहे, माझं लक्ष आहे, परंतु यांनी कारवाई करायची मागणी आम्ही करू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.